नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही कोथिंबीर वडी, सांबार वडी, पाटवडी, बाकरवडी हे सगळे पदार्थ खाल्लेत. काही पदार्थ टिकतात, काही पदार्थ 2-3 दिवस टिकतात, काही पदार्थ 1-1 महिना टिकतात. पण आपली कोथिंबीर वडी जी आहे, तर ती कोथिंबीर वडी म्हणजे जिला वाफवून आपण करतो ती, जिला कापून अशी बनवतात ती, तर ती टिकत नाही. म्हणजे तिला तळतो तोपर्यंत ओके, फ्रीजमध्ये ठेवा, तुम्ही कापा, तळा, वापरा. पण तळल्यानंतर तुम्हाला कंझ्युम करायची. पण आजची जी कोथिंबीर वडी आहे ती 8-15 दिवस व्यवस्थित टिकेल. तिला वाफायचं नाही, काहीच करायचं नाही. मग करायचं काय? काम करायचं आहे. या. साधारण 1.5 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, हे दोन्ही एकत्र करायचं. आणि यामध्ये चवीनुसार मीठ. ह्याच्यामध्ये मी हा हिरवा रंगाचा ठेचा घातला आहे मिरचीचा. त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि 2 चमचे साधारण लिंबाचा रस. ही जवळपास एक 150 ग्राम कोथिंबीर घालतो आम्ही. एक साधारण अर्धा चमचा हळद, चमचाभर तीळ घालतो यामध्ये, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. आणि हे सगळं छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. कोथिंबीर यामध्ये जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची आहे. आणि भिजवताना यामध्ये आपल्याला गरम पाण्यानेच भिजवायचं, एवढं लक्षात ठेवा. महत्त्वाची टीप आहे. लिंबू असल्यामुळे यामध्ये आपण थोडी साखर घालतो आहे, म्हणजे आंबट गोड चव जी आहे ती व्यवस्थित जाईल. आता यामध्ये जे पाणी घालायचं आहे आपल्याला, पाणी एकदम गरम उकळतं. आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतलं आहे त्याच वाटीमध्ये हे पाणी घेऊ. आणि पाणी पूर्ण एकदम नाही टाकायचं, हळूहळू घालायचं. आता सध्या 1 वाटी आपण पाणी घातलं आहे. आता तुम्ही हाताने मळलं तरी चालेल. हात स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे आता तुम्ही बघा की हे अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, 1.5 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, त्यानंतर कोथिंबीर जवळपास आपण 1.5 वाटी घेतली आणि 1 वाटी थोडं कमी असं पाणी घेतलं. एवढं पाणी पुरेसं, घट्ट भिजवायचं आपल्याला थोडंसं. हा छान असा गोळा भिजल्यानंतर थोडं तेल घ्यायचं हातात आणि मळून घ्यायचा गोळा अशा पद्धतीने. पोळपाट लाटण्याला छान तेल लावून घ्यायचं. आणि जाडसर पोळी लाटून घ्यायची आपल्याला. आणि जशा वड्या हव्यात तशा कापून घ्यायच्या. साधारण या साईजची वडी मी कापून घेतली. आता मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि तेल जे आहे ते खूप गरम नको, खूप थंडी नको. पण तेलात तळण्यापूर्वी फ्राय पावडरची गरज नक्की आहे आपल्याला. कारण फ्राय पावडर घातल्यामुळे काय होतं की तेल होतं हलकं. आणि एकदा तेल हलकं झालं की त्यामध्ये तळल्या जाणारा कुठलाही पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो. याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून माहिती दिलेली आहे. आणि फ्राय पावडर जर हवी असेल तर खाली नंबर दिला आहे, त्या नंबरवर संपर्क साधा, तुम्हाला फ्राय पावडर मिळेल. तेल गरम झाल्यानंतर अशा पद्धतीनेही वापरायची. बघ, अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर मंद आचेवर याला आपल्याला कडक तळून घ्यायचं आहे. मंद आचेवरच याला तळून घ्यायचं आपल्याला.